जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञानावरील काही क्वेश्चन्स बघणार आहोत, जे की तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आणि इतर सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी किंवा इतर कोणत्याही परीक्षांसाठी माहितीपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण होणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती रायफल देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ठरली आहे? ऑप्शन ए उग्रम, ऑप्शन बी AK-47, ऑप्शन सी AK-103 आणि ऑप्शन डी आकाश. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए उग्रम. उग्रम ही रायफल देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ठरलेली आहे. भारतातील पहिल्या स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रमचे वजन किती किलोपेक्षा कमी आहे? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2 आणि ऑप्शन डी 4. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी 4. भारतातील पहिल्या स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रमचे वजन 4 किलोपेक्षा कमी आहे. भारताची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रमची मारक क्षमता किती मीटर आहे? ऑप्शन ए 400 मीटर, ऑप्शन बी 300 मीटर, ऑप्शन सी 500 मीटर आणि ऑप्शन डी 200 मीटर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी 500 मीटर. भारताची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रमची मारक क्षमता ही 500 मीटर एवढी आहे. भारताची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम कोणत्या ठिकाणच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास प्रशिक्षण आस्थापनाने ARDE विकसित केली आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी चेन्नई आणि ऑप्शन डी कोलकाता. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी पुणे. तर उग्रम ही पुणे ठिकाणच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास प्रशिक्षण आस्थापनाने म्हणजेच ARDE विकसित केली आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यासाठी जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए पुणे आणि नाशिक, ऑप्शन बी सातारा आणि सोलापूर, ऑप्शन सी रायगड आणि ठाणे, ऑप्शन डी सांगली आणि कोल्हापूर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी सांगली आणि कोल्हापूर. महाराष्ट्र राज्यातील सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यासाठी जागतिक बँकेने मंजुरी दिलेली आहे. शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? ऑप्शन ए लहान मेंदू, ऑप्शन बी मोठा मेंदू, ऑप्शन सी चेतातंतू आणि ऑप्शन डी हृदय. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए लहान मेंदू. शरीराचे तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदूकडून केले जाते. खालीलपैकी कोणता पदार्थ शरीरास खनिज द्रव्य पुरवित नाही? ऑप्शन ए दूध, ऑप्शन बी पालेभाज्या, ऑप्शन सी फळभाज्या आणि ऑप्शन डी साखर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी साखर. साखर हा पदार्थ आपल्या शरीरास खनिज द्रव्य पुरवित नाही. आझोला तसेच निळे हिरवे शेवाळ कोणत्या पिकासाठी जैविक खत म्हणून वापरले जाते? ऑप्शन ए भात, ऑप्शन बी ऊस, ऑप्शन सी कापूस आणि ऑप्शन डी द्राक्ष. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए भात. आझोला तसेच निळे हिरवे शेवाळ हे भात या पिकासाठी जैविक खत म्हणून वापरले जाते. पेनिसिलिन या औषधाचा जनक कोण आहे? ऑप्शन ए फ्लेमिंग, ऑप्शन बी लुई पाश्चर, ऑप्शन सी रोनाल्ड रॉस आणि ऑप्शन डी डॉक्टर हॅन्सन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए
ए फ्लेमिंग. पेनिसिलिन या औषधाचे जनक ए फ्लेमिंग हे आहेत. रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो? ऑप्शन ए विद्युत लहरी, ऑप्शन बी ध्वनी लहरी, ऑप्शन सी रेडिओ लहरी आणि ऑप्शन डी अल्ट्रासोनिक लहरी. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी रेडिओ लहरी. रडार यंत्रणेमध्ये रेडिओ लहरींचा वापर केला जातो. चुंबक तुटल्यास तुटल्या जागी कोणता ध्रुव तयार होतात? ऑप्शन ए सजातीय, ऑप्शन बी विरुद्ध, ऑप्शन सी कोणतेही नाही आणि ऑप्शन डी चुंबकत्व नष्ट होते. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी विरुद्ध. चुंबक तुटल्यास तुटलेल्या जागी विरुद्ध ध्रुव तयार होतात. रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे? ऑप्शन ए भूकंप मापक, ऑप्शन बी दाब मापक, ऑप्शन सी तापमान मापक आणि ऑप्शन डी यापैकी काहीच नाही. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए भूकंप मापक. रिश्टर स्केल हे खालीलपैकी भूकंप मापक आहे. शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? ऑप्शन ए लाल रंगाचा, ऑप्शन बी पिवळ्या रंगाचा, ऑप्शन सी हिरव्या रंगाचा आणि ऑप्शन डी निळ्या रंगाचा. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी हिरव्या रंगाचा. शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर हिरव्या रंगाचा बिंदू आढळत असतो. डेसिबल या मापाने काय मोजतात? ऑप्शन ए प्रकाश, ऑप्शन बी समुद्राची खोली, ऑप्शन सी आवाजाची तीव्रता आणि ऑप्शन डी उष्णता. तर याचं आन्सर आहे ऑप्शन सी आवाजाची तीव्रता. डेसिबल या मापाने आवाजाची तीव्रता मोजत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि हो, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे हे नक्की कमेंट करा. आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा.